श्री स्वामी समर्थ. संक्रांत निमित्त. तर संक्रांत म्हटली की सुवासिनी बायकांसाठी उत्सवाची पर्वणी असते, ती म्हणजे हळदी कुंकू. या हळदी कुंकवाच्या निमित्ताने घर सजवणे, एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकवाची देवाणघेवाण करणे आणि एकमेकींसोबत हे वाण लुटणे, यामध्येच एक संक्रांत झाल्यानंतर कुंतीचे वाण दिले जाते. त्याला कुंतीचे वाण असे म्हणतात. पूर्वपारपासून चालत आलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रथा परंपरा आहेत. आपल्याला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांनी खूप मोठा त्याग केला असल्याचा आपल्याला दिसून येतो. पुरातन काळापासूनच पती परमेश्वर मानला जातो आणि त्यांनाच उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभण्यासाठी अनेक प्रकारचे व्रतही केले जातात. असेच संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये कुंतीचे वाण देण्याची प्रथा आहे. या वाणांमध्ये सर्व सौभाग्य अलंकार व इतरही असतात. नाना प्रकारची फळे देखील यामध्ये असतात. हे वाण एका सवाष्णीने दुसऱ्या 5 सुवासिनींना वाटल्यास तिचे सौभाग्य अबाधित राहते. जन्मात येऊन एकदा तरी हे वाण द्यावे लागते असे म्हणतात. हे वाण आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असते, त्यामुळे आपणही तीच परंपरा पुढे चालवत पुढच्या वर्षी येणाऱ्या संक्रांतीला खणासोबत या वाणाचीही पूजा करून ते इतर 5 जणींना द्यावे लागते. एक वाण देवाला किंवा तुळशीला अर्पण करून दिले जाते. एक वाण ज्याने आपल्याला दिलेले आहे त्याचे त्याला परत दिले जाते आणि उर्वरित 3 किंवा 2 वाण सुवासिनींना वाटले जाते. हे वाण आपल्याच घरातील जाऊ किंवा सासूबाई यांनाही दिले तरी चालते, परंतु 2 वाण हे आपल्या दूरवर असलेल्या नातेवाईकांना किंवा आप्तेष्टांना दिले पाहिजे, जेणेकरून तेथूनही ती साखळी लांबली जाते. ही साखळी अशीच अखंड चालू असते. ज्या 5 जणींना वाण दिले जाते त्या पुढच्या वर्षी दुसऱ्या 5 जणींना हे वाण देत असतात. खरं तर वाण म्हटलं की उत्साहवर्धक वातावरण असतं. आता कुंतीचे वाण म्हटले तर साग्र संगीन. त्या वाणाची पूजा करून संक्रांतीच्या दिवशी खणासोबत ठेवले जाते. यामध्ये 1.25 किलो हळद, 1.25 किलो कुंकू, 1.25 किलो तीळ आणि 1.25 किलो गूळ, तसेच लाल सुपारी, खारीक, खोबरं, बदाम, नारळ, ओटीचे सर्व सामान किंवा नवीन वस्त्र, लाल रंगाची साडी, पितळेची निरंजनी, फुलवात, हळदी कुंकवाचे पंचपाळे, पायात घालण्याचे जोडवे, काळ्या मण्यांची सर, काचेच्या हिरव्या बांगड्या इत्यादी सौंदर्य प्रसाधनांमध्ये सर्व साहित्य, आरसा, कंगवा जसे की मेहंदी, अजूनही साहित्य. प्रांताप्रमाणे प्रत्येकाची देण्याची प्रथा वेगवेगळी आहे. पूर्वीच्या काळात महाराणी गांधारीने हे वाण महाराज पांडू यांची भार्या राजमाता कुंतीला दिले होते. त्यावेळेस कुंती ही महाराज पांडूसोबत वनात राहत होती. गांधारी ज्यावेळी तिकडे गेली त्यावेळेस तिने तिची असलेली प्रचंड महासेना, पायदळ, घोडदळ तसेच मोठा अवाढव्य असा सैन्यफाटा आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करत सौभाग्याचे हे वाण कुंतीकडून घेऊन गेली होती. गुळाचे प्रकार, तिळगुळाचे नानाविध मिष्टान्न, हिरे, जवाहर, रत्न, माणिक, मोती, नवीन वस्त्रे, अनेक उपहार घेऊन वनात आली. प्रचंड जमा घेऊन हे वाण तिने कुंतीला दिले. थोडेसे का होईना गांधारीच्या मनात किलमिश आले होते. माझ्यासारखी कुणीच हे वाण देऊ शकणार नाही. आज मी देत आहे, उद्या माझे 1.25 पटीने करून मला परत दे, असे म्हणून त्यांनी सौभाग्याचे वाण लुटले. पुढे संक्रांतीच्या पवित्र पर्व आल्यानंतर कुंतीलाही प्रश्न पडला की मी हे वाण कसे परत करणार. माझ्याकडे तर कोणतेही दल, सेना किंवा इतर कोणतेही साधन नाही. ना हत्ती, ना घोडे, ना पालखी, सोहळे. याच विवंचनेत असताना कुंती दुःखात राहू लागली. सतत विचार करू लागली. भीम आणि अर्जुनाला प्रश्न पडला. त्यांनी इंद्राचा ऐरावत नावाचा हत्ती धर्तीवर आणला आणि या हत्तीवर बसून राजमाता कुंतीने गांधारीला वाण परत दिले. तेव्हा कुंतीने सांगितले की हा भाग्याचा अलंकार आहे. हे दिल्या घेतल्याने सौभाग्य वाढते, पण यामध्येही स्पर्धा आणि परामर्श नको. हे सढळ हाताने आणि हसत मुखाने दिल्यावर घेतले जाते. अंतःकरणातून हे करायला हवं. जनसामान्यांनाही देता घेता यावं, यासाठी हे वाण कुंतीचे वाण या नावाने ओळखलं जाऊ लागलं आणि तेथूनच प्रथा सुरू झाली घेण्यासाठी व इतरांना देण्यासाठी. पहिलं वाण दोघींनीही एकाच घरात दिल्यामुळे घरात वादही होतात. किंबहुना तेव्हा तर महायुद्ध होऊन महाभारत घडले आणि हे असे होऊ नये यासाठी हे वाण एकाच घरात दिले जात नाही.
तर आपल्या आप्तेष्टांना, जे आपल्याला नेहमी धरून चालतील अशांना दिले जाते. श्री स्वामी समर्थ.